Hello dear students, today we are going to see important questions with solutions of novel section, history of novel. Let us see some important questions and answers. Question number 5th A. Complete the activities given below as per the instructions. म्हणजेच काय, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न साधारणतः 4 मार्क्ससाठी आलेला असतो आणि क्वेश्चन 5th ए मध्येच हे MCQs विचारल्या जात असतात हिस्ट्री ऑफ नॉवेल या लेसनवरती. त्यामुळे हा लेसन एवढा चांगला करा विद्यार्थी मित्रांनो, इतका चांगला करा, पूर्ण पाठ करून ठेवा. तशा पद्धतीचे मी काही एक्झाम्पल्स टाकलेले आहे, MCQs टाकलेले आहे. ते कशा पद्धतीने पेपरला येतील याचा तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल मी टाकलेलं आहे. फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द सेंटेन्स. फर्स्ट म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला काही तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातून फक्त करेक्ट जे असेल ॲन्सर तेवढंच फक्त तुम्हाला राईट करायचं आहे आणि राईट करून ते लिहायचं पेपरमध्ये. आता बघा, फर्स्ट फिल इन द ब्लँक्स काय दिलेली आहे बघा. फर्स्ट 18th century गिफ्टेड मॅनकाइंड विथ ब्लँक. ऑप्शन बघा कोणते दिले आहे, ड्रामा अँड पोएट्री, बी नॉवेल अँड ड्रामा, सी पोएट्री अँड नॉवेल अँड डी नॉवेल अँड पिरियडिकल एसे. राईट आन्सर नॉवेल अँड पिरियडिकल एसेज. सेकंड बघा, नॉवेल soon become dominant literary genre as it blank space दिली आहे. ऑप्शन नंबर 1, help people to live a more purposeful life. Second, quote the intellectual, sentimental and realistic spirit. Third, grew gradually and gain popularity. D all of these. सगळे करेक्ट ऑप्शन असल्यामुळे डी आपण सिलेक्ट केलेला आहे. तर डी आन्सर करेक्ट आहे. कोणता आहे, ऑल ऑफ दिस. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिताना सुद्धा डी ऑप्शन या ठिकाणी दाखवावं लागेल आणि ही तीनही बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड ब्लँक्स बघा. इंडियन रायटर्स इन इंग्लिश नॉवेल इनिशियली रोट अबाउट द थीम ऑफ. ऑप्शन नंबर 1, डोमेस्टिक व्हायलन्स, बी बघा नॅशनलिस्टिक अँड सोशल व्हर्च्यूज, सी सायंटिफिक थिअरीज अँड डी दिलेला आहे सायकोलॉजिकल इन्साइट्स. करेक्ट आन्सर आहे बी. कोणता आहे, नॅशनलिस्टिक अँड सोशल व्हर्च्यूज. नंबर 4th, गॉथिक नॉवेल कंटेन्स ब्लँक स्पेस दिलेला आहे. ए बघा टेरर अँड सुपरनॅचरल, बी मिस्ट्री अँड थ्रिलर, सी हॉरर अँड हॉन्टेड बिल्डिंग्स अँड डी ऑप्शन दिलं आहे ऑल ऑफ दिस. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर कोण झालेलं आहे, ऑल ऑफ दिस. म्हणजे अबो जे 3 ऑप्शन दिले आहे इट्स करेक्ट. नाऊ नेक्स्ट, डिटेक्टिव्ह फिक्शन इज. आता डिटेक्टिव्ह फिक्शन कशाला म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 बघा, अ सब जिनर ऑफ क्राईम फिक्शन, बी अगाथा क्रिस्टीज मास्टर द आर्ट ऑफ क्राईम फिक्शन, सी डिटेक्टिव्ह कॅन बी प्रोफेशनल ऑर ॲमेच्युअर, डी ऑप्शन बघा प्रोटॅगोनिस्ट इज अ नेसेसरीली अँड इसेंट्रिक पर्सन. करेक्ट आन्सर इज डी, प्रोटॅगोनिस्ट इज अ नेसेसरीली अँड इसेंट्रिक पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघा. फिल इन द ब्लँक्स बाय चूझिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द भरून फिलअप करायचं आहे आपल्याला. करेक्ट कोणतं आहे ते ऑप्शन येईल तुम्हाला पेपरमध्ये. नंबर 1 बघा, अ नॉवेल इज रिलेटिव्हली अ डॅश नरेटिव्ह. ऑप्शन काय दिले आहे, शॉर्ट ऑब्लिक लॉंग ऑब्लिक डिस्क्रिप्टिव्ह. तर करेक्ट आन्सर कोणतं झालेलं आहे, लॉंग. सेकंड, इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड स्पेस. ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, नॉवेला आणि नॉवेलियस अशा प्रकारचं. तर या ठिकाणी उत्तर कोणतं बरोबर आहे, नॉवेला. थर्ड, जॉफ्री चॉसर रोट स्पेस. ऑप्शन बघा, मार्टी डी आर्थर द कंटेम्पररी टेल ऑफ जेंजी. तर जॉफ्री चॉसरनं काय लिहिलेलं आहे, द कंटेम्पररी टेल्स, म्हणून कंटेम्पररी टेल्सला राईट करायचं. म्हणजे लिहायचं तिथे, राईट करायचं नाही आहे, लिहायचं त्या स्पेसमध्ये. नंबर नेक्स्ट, द टेल ऑफ जेंजी बाय मुरासाकी शिकिबू वॉज पब्लिश इन द इयर. कोणत्या वर्षी पब्लिश झालेलं आहे, जे टेल ऑफ जेंजी मुरासाकी शिकिबून लिहिलेलं होतं ते कोणत्या वर्षी, वर्ष पण पाठ करून ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तर 1010मध्ये ॲन्सर करेक्ट आन्सर. नंबर 5 बघा, द पिलग्रिम्स प्रोग्रेस इज अ नॉवेल रिटन बाय. आता पिलग्रिम्स प्रोग्रेस ही जी नॉवेल आहे कोणी लिहिलेली आहे, तर ऑप्शनमध्ये बघा जॉन बनियन, अफ्रा बेन, डॅनियल डिफो. तर करेक्ट आन्सर कोणतं आहे, जॉन बनियन. 6, इज द पायनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. हे कुणाचं आहे, ऑप्शनमध्ये बघा अगाथा ख्रिस्ती,
कॉमा जेन ऑस्टेन, व्हर्जिनिया वुल्फ. राईट आन्सर आहे तुमचं व्हर्जिनिया वुल्फ. नंबर नेक्स्ट, द फर्स्ट इंडियन इंग्लिश नॉवेल राजमोहन्स वाईफ वॉज रिटन बाय. ऑप्शन बघा काय दिले आहे. मुल्कराज आनंद, आर के नारायण, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. करेक्ट आन्सर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. 8. जोसेफ कॉनरॉड रोड द नॉवेला नेम ॲज स्पेस. ऑप्शनमध्ये बघा बिली बर्ड, द हार्ट ऑफ डार्कनेस अँड पर्ल. तर नेमकं आन्सर कोणतं करेक्ट आहे. द हार्ट ऑफ डार्कनेस. 9 नंबर बघा, सायन्स फिक्शन इज अ जिनर ऑफ सायन्स फिक्शन इज अ जिनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डिलिंग विथ. करेक्ट आन्सर काय आहे. फ्युचरिस्टिक्स सेटिंग्स. हे करेक्ट आन्सर आहे त्यामधलं, ते घ्यायचं. त्यानंतर 10 नंबरचं बघा काय दिलं आहे. द फेमस ट्रिओ ऑफ इंडियन रायटर इज. इंडियन रायटरची जी ट्रिओ आहे, ट्रिओ म्हणजे 3 असे कोण 3 प्रसिद्ध रायटर आहेत त्यांची नावं लिहायची तिथे दिलेलं आहे ऑप्शनमध्ये बघा. मुल्कराज आनंद हा पण इंडियन रायटर आहे, आर के नारायण पण इंडियन रायटर आहे आणि राजाराव. करेक्ट आन्सर तेच आहे. त्याच्यामुळे तेवढं 3ही लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. नाव नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 3 काय दिला आहे ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. कधी कधी तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर येऊ शकते. आता क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे नेमकं काय असते विद्यार्थी मित्रांनो. तर हे जे दिलेले 4 पॉईंट्स आहे, हे जे घटना आहे खालीवर दिलेली आहे त्याला घटनानुक्रमण लावायचं असते, म्हणजे सिरियल पद्धतीनं. हे खालीवर दिलेले आहे त्याला सिरियल लावायचं असते. कोणती घटना पहिल्यांदा घडली, त्याच्यानंतर नेक्स्ट कोणती घडली, त्याच्यानंतर नेक्स्ट कोणती घडली, अशा प्रकारे त्याचा क्रम लावायचा असतो सिक्वेन्स वाईज. तर त्याला म्हणतात क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आता बघा फर्स्ट काय दिलेलं आहे. राईट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. ठीक आहे. आता या ठिकाणी ए नंबर काय दिलेला आहे. मुरासाकी शिकिबुज टेल ऑफ जेंजी. बी दिलेला आहे ग्रीक रोमान्स. थर्ड काय दिलेला आहे. द अपीरन्स ऑफ मॅगझिन्स अँड न्यूजपेपर्स. अँड डी काय दिलं आहे. चासर्स द कंटेम्पोररी टेल्स. असं दिलेलं आहे. तर याचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायची आपल्याला, म्हणजे घटनानुक्रम लावायचं आहे. म्हणजे हे कसं पाहिजे होतं. सगळ्यात पहिले बी यायला पाहिजे होतं, कारण हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये ग्रीक रोमान्स पहिले घेतलेला आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन बी पहिले घ्यायचं. त्यानंतर ए येतो मुरासाकी शिकिबुज टेल ऑफ जेंजी, हे त्याचं करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे. त्यानंतर सी येईल, कारण आपल्या नॉवेलमध्ये आपण बघितलं होतं सीमध्ये द अपीरन्स ऑफ मॅगझिन्स अँड न्यूजपेपरचा उल्लेख झाला होता. आणि त्यानंतर शेवटी घटनानुक्रमानुसार चासर्स द कंटेम्पोररी टेल्स याचं आपल्याला उलगडा त्या हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये माहिती पडलेलं होतं. म्हणून करेक्ट ऑर्डर काय झाली आहे तुमची BACD. हे आन्सर लिहिताना BACD लिहायचं नाही, तर BACD या नंबरच्या पॉईंट्स धरून तुम्ही ते वाक्य लिहायचं आहे त्या पद्धतीने. नाही तर फक्त तुम्ही सिक्वेन्सेस लिहून याल तर तसे मार्क्स मिळत नसतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला सेकंड काय दिलं आहे. राईट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. ते सुद्धा प्रश्न तसाच आहे, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये लिहायचं आहे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. तर पहिलं काय दिलं आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. सेकंड दिलं आहे ड्रामा अँड पोएट्री स्टार्टेड फेडिंग अवे. अँड थर्ड दिलं आहे नॉवेल गेन पॉप्युलरिटी. अँड फोर्थ दिलं आहे द राईज ऑफ मिडल क्लास. ठीक आहे. तर यानुसार आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायचं आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय झालं आहे ADCB.